नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं शाश्वत अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण पाहणार आहोत इस्रायल पॅलेस्टाईन वॉर, इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षाचा इतिहास, इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षाची जी पार्श्वभूमी आहे, त्या दोन देशांच्या संघर्षाचा जो इतिहास आहे तो आज आपण पाहणार आहोत। यापूर्वी जर आपण शाश्वत अकॅडमीचं चॅनल युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा। आताच्या आता ताबडतोब करा, म्हणजे तुम्हाला यासारखे नवनवीन व्हिडिओ आणि आम्ही जे नवीन नवीन संकल्पना समोर आणतो त्या तुम्हाला अशाच मिळत राहतील। आजचा आपला विषय आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईन वॉर। हे जे आपल्या समोर हा जो नकाशा आहे हा आहे इस्रायल देशाचा आणि हा नकाशा जो आहे हा आहे पॅलेस्टाईनचा। या दोन देशांचे जे करंटचे इश्यू आहेत हे आपण आज पाहणार आहोत आणि या दोन देशांचा जो संघर्षाचा इतिहास आहे तो संघर्षाचा इतिहास सुद्धा आज आपण अभ्यासणार आहोत। त्याला कारण आहे जगामध्ये सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या वार्ता सुरू आहेत। जगामध्ये तिसरं महायुद्ध होती की काय अशी धास्ती आणि भीती सर्वांना लागून राहिलेली आहे। या दोन देशांचा संघर्षाचा इतिहास नेमका काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, कारण सर्वांच्या कधी कधी चुकीच्या धारणा, कधी कधी चुकीच्या कल्पना असतात की लोकांना असं वाटतं की हा धार्मिक संघर्षाचा इतिहास आहे, कोणाला वाटतं की हा राजकीय संघर्षाचा इतिहास आहे, कोणाला वाटतं हे जाणीवपूर्वक निर्माण झालेले युद्ध आहे की कोणाला त्याबद्दल आणखी कोणत्याही प्रकारच्या कल्पना असू शकतात। परंतु आपल्याला याबाबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना या दोन देशांचा संघर्षाचा खरा नेमका इतिहास काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर पुन्हा आपल्या स्क्रीनकडे आपण पहा, हा आहे इस्रायल देशाचा नकाशा आणि हा पॅलेस्टाईनचा नकाशा आहे। तर या दोन देशांच्या संघर्ष हा नेमका सुरुवात कसा झाला, याची सुरुवात नेमकी कुठे झाली आणि सुरुवातीपासून हा जो संघर्ष सुरू झाला होता याचं नेमकं मूळ कुठे होतं, या दोन देशांचा जी रिजन आहे, जी भूमी आहे ती नेमकी कुठे आहे आणि त्याचा संघर्ष म्हणजे नेमका सुरू होण्यामागची जी कारणमीमांसा आहे ती कशी आहे ती सुद्धा आपण जाणून घेतली पाहिजे। आणि त्याकरताच आज आपलं जे युट्यूब चॅनलवरचं आजचं करंट अफेअरचं जे आपण इश्यू आणला आहे हा त्याबद्दलच आहे। कारण इस्रायल आणि पॅलेस्टाईन ही नावं जरी आपण ऐकली असली तरी नेमकं त्याचं जागतिक स्थान कुठे आहे हे सुद्धा आपल्याला कदाचित कल्पना करताना किंवा दाखवताना अडचणी येतात। त्यामुळे नेमकं स्थान सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे। जागतिक स्तरावर जे या दोन देशांच्या संघर्षाचे जे वादाचे मुद्दे आहेत ते सुद्धा ज्ञात असणं आवश्यक आहे। त्याला कारण असं आहे की आपल्याला हा धार्मिक संघर्षाचा इतिहास वाटतो, पण माझं एक वैयक्तिक मत असं आहे की हा धार्मिक संघर्षाचा इतिहास नसून हा एक वर्चस्वाची लढाई आहे, जागतिक वर्चस्वाची लढाई आहे, जागतिक नेतृत्व कोणी करावं त्याची ही लढाई आहे। आता आपल्याला जो समोर जो नकाशा दिसतोय या नकाशामध्ये हा जो लाल रंगाचा भाग दिसतोय हा आहे इस्रायल आणि इस्रायलच्या भोवतीचा जो प्रदेश दिसतो या भागाला या साईडला आहे इजिप्त, तर वरती आहे लेबनान। आता ते आपण पुढे पाहणारच आहोत। त्यानंतर हा लोगो इस्रायल देशाचा आहे। जगामध्ये किंवा जगाच्या नकाशामध्ये इस्रायलचं स्थान कुठे नेमकं या चौकोनामध्ये आपण दाखवलेलं आहे। हा जो दिसतो हा आपला भारत आहे आणि हे वरचं जे दिसत आहे ते इराणचं आखात आहे, खालचं एडनचं आखात आहे लाल समुद्राचं। ते आपण जगाच्या नकाशामध्ये नेमकं कुठे आणि कसं दिसतं गुगल मॅप मध्ये ते तुम्हाला दाखवतोय। गुगल मॅप ओपन करतो, तुम्हाला दाखवतो मी। हे पहा, हा गुगल मॅप, या गुगल मॅप मध्ये हा आपला भारत दिसतोय आणि हे जे आहे हे इराणचा आखात आहे। हा दिसला तुम्हाला इराण, हा आहे इराण। त्यानंतर इथं दिसतोय इराक, हे पहा सिरिया। त्यानंतर हा जो भाग आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतोय, हा आहे इस्रायलचा भाग, हा इस्रायलचा भाग आहे। हे जे खालचा समुद्र दिसतोय हा आहे तांबडा समुद्र, रेड सी, आणि हा जो वरचा समुद्र दिसतोय
हा आहे भूमध्य सागर समुद्र, आणि इस्रायलच्या मध्ये या बाजूला हा जो दिसतोय हा आहे मृत समुद्र. हे तुम्हाला आणखी झूम करून दाखवलाय, तुम्हाला आणखी स्पष्ट दिसेल. हा आहे भूमध्य समुद्र, सॉरी हा भूमध्य समुद्र, आणि हा आहे मृत समुद्र, आणि खालचा जो भाग आहे तो दिसतोय आपला तांबडा समुद्र. तर अशा प्रकारे हे इस्रायलचं स्थान नकाशामध्ये आपण पाहू शकतो. आणि नकाशामध्ये पाहिल्यानंतर मग आपल्याला लक्षात येईल की नेमकं इस्रायलचं जागतिक स्थान कोणत्या ठिकाणचं आणि कशा प्रकारचं आहे. आता आपण पुन्हा आपल्या नकाशावर पुन्हा येऊया परत. हा, तर हा पुन्हा पहा नकाशा. या नकाशामध्ये आपल्याला दिसतील की इस्रायल देशाच्या आजूबाजूला कोणकोणते देश आहेत. गोलन हाइट्स, इस्रायल, वेस्ट बँक आणि गाझा स्ट्रीप नेमक्या कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. वरती हा इस्रायलच्या वरच्या बाजूला लेबनान आहे, त्या बाजूला हा सिरिया नावाचा देश आहे. त्यात तुम्ही खाली आलात तर याच्या बाजूला हा जॉर्डन नावाचा एक देश आहे. त्यानंतर इथं जर इकडे बाजूला हा इजिप्त आहे. आता या इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांच्या आसपासचे देश कोणकोणते आहेत हे तुम्हाला या नकाशामध्ये दिसलं असेल. हा बाजूचा जो भाग आहे हा भूमध्य सागराचा भाग आहे. त्यानंतर हा जो समुद्र आहे हा आहे मृत समुद्र. या समुद्राची क्षमता जगात सगळ्यात जास्त आहे. या समुद्रामध्ये जर आपण जाऊन डुबकी जरी मारली तरी सुद्धा आपण बुडत नाही, इतकी क्षमता जास्त आहे. तर आपल्याला ते माहितच आहे. हा जो आहे गाझा स्ट्रीप, ही जी आहे गाझा स्ट्रीप जी सध्या पॅलेस्टाईनच्या ताब्यामध्ये आहे. हा वेस्ट बँकचा भाग आहे. त्यानंतर जे वादाचे भूभाग आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. हा जो इजिप्तच्या नावाखाली ते सिनाईचा भाग हा पाहून घ्या. याचा उल्लेख पुढे येणार आहे, मी ते तुम्हाला सांगेल केव्हा येईल तो. हा सिनाई द्वीपकल्पाचा भाग आहे. त्यानंतर गोलन हाइट्स तुम्हाला दाखवतो मी वरती. या सिरियाच्या पाशी ही जवळ जी आहेत ही गोलन हाइट्स, गोलन टेकड्या जे आहेत त्या. हा वेस्ट बँकचा भाग. आणि ही गाझा स्ट्रीप जी आहे, ही गाझा स्ट्रीप का महत्वाची आहे आणि गाझा स्ट्रीप वर पासून इतका संघर्ष का सुरू आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये आणि आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आपली पुढची स्लाइड पुन्हा नकाशामध्ये आपण पाहू शकतो. हा आपला भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, हा इराण, इराक, सिरिया, टर्की, हे लाल रंगामध्ये दिसतो हे इस्रायल. हा बाजूला इजिप्त, लिबिया, सौदी अरेबिया. हा हे जे भाग आहे हे आहे इराणचा आखात. आणि हे जे आपलं आहे खालचं हे एडनचा आखात. हा तांबडा समुद्र, हा भूमध्य समुद्र. या दोन समुद्राच्या मध्ये आता तुम्ही पाहिलं असेल की मी जे तुम्हाला मगाशी बोलताना सांगितलं की या संघर्षाला कोणत्या वादाचे किनारा आहेत. तर या ठिकाणी जो सुएझ कालवा काढलेला आहे, या सुएझ कालवा हा जगाच्या व्यापाराची चावी आहे. आणि जगाच्या व्यापाराची ही चावी आहे. इथून पासून पूर्ण जगाचं लक्ष या भागाकडे लागलेलं आहे. एकतर हा भाग जो आहे हा खनिज तेला बाबतीमध्ये समृद्ध आहे. आणि खनिज तेला बाबतीत समृद्ध असल्यामुळे या भागावर कुणाचं नियंत्रण असेल यावरून जगामध्ये जागतिक ज्या महासत्ता आहे त्यामध्ये त्यांचं वर्चस्व लढाई वारंवार सुरू असते. आणि ती लढाई म्हणजे या भागामध्ये कायम टिकते, कायम चालते. कारण त्याला कारण आहे की याला खनिज तेल जे जगाची ज्याला म्हणता येईल पेट्रोल आणि डिझेल किंवा जे काही सुरू आहे जगामध्ये ते खनिज तेलाच्या आधारे सुरू आहे. आणि विकासाची ज्याला की म्हणता येईल ती त्याला खनिज तेल म्हणतात. आणि खनिज तेल या भागात सापडतं, त्यामुळे या भागावर वर्चस्वासाठी ही लढाई आहे. पुढचा पुन्हा आपण नकाशात दाखवलेला आहे पहा. ब्लॅक सी, कॅस्पियन समुद्र, उरल समुद्र, हा आपला भारत. इस्रायल स्थान नकाशा यात बाणाने दाखवलेला आहे. हा आपला अरबचा समुद्र. त्यानंतर हे मगा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एडनचा आखात, हा लाल समुद्र त्याच्या तांबडा समुद्र म्हणतात, भूमध्य समुद्र. आणि हे नकाशा आणि त्यातील ते स्थान आपल्याला लक्षात आलं असेल. आता पॅलेस्टाईन जो देश आहे
पॅलेस्टाईन देश हातचा पाहिला तर खूप जुना आहे. मग तुम्ही म्हणाल की इस्रायल नवीन देश आहे का? तर हो, इस्रायलची स्थापना मुळात संयुक्त राष्ट्रसंघाच्या घोषणेनुसार झालेली आहे. आणि या भागामध्ये इस्रायल पॅलेस्टाईन या दोन देशाच्या संघर्षामध्ये तीन धर्म आणि तीन धर्माचा संघर्ष केंद्रबिंदू हा भाग बनला आहे. जेरुसलेम हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. जेरुसलेम ही तीन धर्मासाठीची पवित्र भूमी आहे. आणि या हे तीन धर्म कोणते? तर जगातील सर्वात मोठा धर्म ख्रिश्चन धर्म, हा ज्याला इस्रायलचा धर्म म्हणता येईल. दुसरा जगातील क्रमांक 2चा धर्म मुस्लिम धर्म, आणि त्यानंतर ज्यू धर्म, यहुदी ज्याला म्हणतात, ज्यू लोकांचा यहुदी. तर हा यहुदी जगातील प्राचीनतम धर्मापैकी एक धर्म आहे. आणि ज्या प्राचीन संस्कृती होत्या त्या संस्कृतीपैकी प्राचीन धर्मापैकी यहुदी धर्म आहे. आणि या तिन्ही धर्मासाठी जेरुसलेम हे एक पवित्र भूमी आहे. आणि त्यामुळे तिन्ही धर्मांचं हे एक श्रद्धास्थान आहे. या श्रद्धास्थानामुळे या जेरुसलेमला तिन्ही धर्मीय लोकांच्या दृष्टिकोनातून भावनिक महत्व सुद्धा तेवढ्याच आहे. त्यामुळे तिन्ही लोकांच्या भावना, धार्मिक भावना या भूमीशी जुडलेल्या आहेत. दुसरं महत्वाचं सांगितलं कारण की खनिज तेलाचा राजकीय केंद्रबिंदू आहे. आणि सर्वात महत्वाचा बिंदू असा आहे की मी तुम्हाला सांगितलं, सुएझ कालव्याची जी स्ट्रीप आहे, सुएझ कालवा हा जागतिक व्यापाराची चावी आहे. आणि जगामध्ये आजपर्यंत जे जे परिवर्तन झालेले आहेत ते परिवर्तन व्यापाऱ्यांनी केलेलं आहे आणि व्यापारामुळे झालेलं आहे. ट्रेड रूट्स जे असतात, तुम्ही सिल्क रूट पाहिला असेल, तुम्ही भारतीय आणि रोमचे व्यापारी मार्ग पाहिले असतील, तर जे जे व्यापारी मार्ग आहे त्या व्यापारी लोकांनी, व्यापारी मार्गांनी जगाचा इतिहास बदललेला आहे. भारताचा सुद्धा इतिहास हा व्यापाऱ्यांनी बदलला. ब्रिटिश काळामध्ये एका ईस्ट इंडिया कंपनी, व्यापारी कंपनीने पूर्ण जगावर राज्य केलं, आपण पाहिलंय. आणि या व्यापारी लोकांनी पूर्ण जगाचा इतिहास नव्हे, भूगोल बदलला, राजकारण बदललं, जगाचे नकाशे बदलले. हे सर्व बदललं फक्त आणि फक्त व्यापारामुळे. आणि या सर्व घडामोडी मागे फक्त आणि फक्त व्यापार असतो दाखवण्यासाठी. जरी तुम्हाला मला तो धार्मिक संघर्ष दिसत असला तरी त्यामागे असतो फक्त आणि फक्त व्यापार, फक्त आणि फक्त ट्रेड. आणि या सर्व राजकारणामागे असतात मेंदू व्यापाराचे आणि व्यापारी बुद्धीचे. ते आपल्यासारख्या सामान्य माणसांना कळत नाही. त्यांना आपल्या समोर संघर्षाकरता उभी राहणारी फौज आवश्यक असते. ती फौज अनपेड सोल्जर ज्याला म्हणतात, ते तुमच्या माझ्यासारखे एक सामान्य घरातील येणारे लोक असतात. आणि ते लोक आपल्या पाठीमागे असे सहज उभे राहत नाही, तर त्यांना उभे राहण्याकरता संवेदनशील भावनिक मुद्दे द्यावे लागतात. आणि ते संवेदनशील भावनिक मुद्दे असतात जातीचे, धर्माचे. भारताबाबतीत बोलाल तर ते असतात जातीचे, जागतिक राजकारण बाबतीत बोलाल तर असतात धर्माचे. आणि धार्मिक भावना एवढ्या तीव्र केलेल्या आहेत, एवढ्या संवेदनशील झालेल्या आहेत की तुम्ही केलेलं एक चुकीचं स्टेटमेंट तुमचं अख्खं आयुष्य बर्बाद करू शकतं. तुम्ही केलेली एखादी कृती तुमचं पूर्ण आयुष्य बर्बाद करू शकते, एखाद्याचा संपूर्ण समूळ नायनाट करू शकते, एखाद्याची जीवितहानी घेऊ शकते, एखाद्याचं जीवितहरण करू शकते. नव्हे, एका व्यक्तीचं नव्हे, तुम्ही पाहिलं असेल आपल्या डोळ्यासमोर अनेक उदाहरणं आहेत. तुम्हाला जितके उदाहरण द्याल तेवढे उदाहरणं कमी आहेत. इस्रायल पॅलेस्टाईन वॉरचं हे एक उदाहरण आहे. किती लहान मुलांच्या या वर्षभरामध्ये हत्या झाल्या आहेत. या युद्धामुळे किती लहान मुलं मृत्युमुखी पडले आहेत. आणि त्याचं समर्थन तुम्ही पाहिलं असेल कोणत्या ना कोणत्या पद्धतीने समर्थन होतं. धार्मिक कारणाने होईना किंवा इतर कारणाने होईना हे समर्थन होतं. आणि हे समर्थन मुळात चुकीचं आहे 100%. परंतु तरी सुद्धा आज जग तुम्हाला दोन ध्रुवामध्ये म्हणजे डिवाइड झालेलं दिसेल. काही लोक इस्रायल समर्थन करतात, काही लोक पॅलेस्टाईन समर्थन करतात. आणि हे समर्थन करणारे आंधळे समर्थक फक्त धर्माच्या नावाने समर्थन करतात. त्यामागे नेमके मुद्दे कोणते आहेत समर्थनाचे ते आम्हाला आजही कळलेले नाहीत. आणि तिथून पासून ते न कळल्यामुळे आपण आंधळेपणाने कोणत्या तरी एका गटाला समर्थन करतो. भारतीय लोकांच्या बाबतीत जर तुम्ही घेतलात तर ते ठामपणे काहीही इतिहास माहित नाही, काहीही त्यांना पार्श्वभूमी माहित नाही, त्यांना काहीही माहित नाही, फक्त ते ठळकपणे समर्थन करतील. कोणाचं? इस्रायलचं. का? तर फक्त मुस्लिम विरोध या एका मानसिकतेमुळे. माझा हा आरोप नाही, परंतु ती मानसिकता आहे प्रत्येकाची. ती मानसिकता का बनली अशी त्याला कारण आहे की ती पार्श्वभूमी आम्ही सांगितलं धार्मिक ध्रुवीकरणाची आहे. ती धार्मिक ध्रुवीकरणामुळे बनलेली आहे. आणि धर्म हे तर माणसाची उत्पत्ती आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की आज जो संघर्षाचा केंद्रबिंदू
जगाचा संघर्षाचा केंद्रबिंदू बनला आहे. हा का बनला आहे त्याकरताच ते आपल्याला पाहायचं आहे. हा जो समोर नकाशा दिसतो आहे 1759चा पॅलेस्टाईनचा नकाशा पहा, कारण या भागात सुद्धा हा जो नकाशा आहे हा नकाशा 1759चा पॅलेस्टाईन या देशाचा नकाशा आहे, जेव्हा या ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि ब्रिटिशांचं राज्य ज्या ज्या ठिकाणी झालेलं आहे त्या त्या ठिकाणी कशा प्रकारे संघर्ष उभे राहिलेले आहेत, नवे संघर्ष उभे केलेले आहेत. याचं उदाहरण फक्त काही इस्रायल पॅलेस्टाईन नाही, भारत पाकिस्तानचं उदाहरण तुम्हाला घेता येईल, तुम्हाला उत्तर कोरिया दक्षिण कोरियाचं उदाहरण घेता येईल. ज्या ज्या ठिकाणी या व्यापारी कंपन्यांनी आपले म्हणजे वसाहती स्थापन केल्या आणि ज्या त्या ठिकाणी हितसंबंध उभे केले त्या त्या लोकांमध्ये त्यांनी धार्मिक लढाया निर्माण केल्या, प्रादेशिक लढाया निर्माण केल्या आणि कोणकोणत्या प्रकारच्या डिवायडेशन्स त्यांनी निर्माण केले. कारण डिवायडेशन केल्याशिवाय त्यांच्या मागे कोणीही वळू शकत नाही, मी आपण सध्याच सांगितलं आहे. कारण आंधळेपणाने समर्थन तुमच्या मागे मागे लोक केव्हा येतील, फक्त आणि फक्त धर्माच्या नावाने येतील. आणि किंवा आपल्या जातीचा व्यक्ती आहे किंवा धर्माचा व्यक्ती आहे, फक्त एका कारणामुळेच तुम्हाला कोणताही प्रश्न विचारता तुम्हाला समर्थन करणारे लोक, आंधळे लोक तुम्हाला निर्माण करता येतील. आणि ते लोक निर्माण करण्यामध्ये हे जागतिक महासत्ता यशस्वी झाले आहे. त्यामुळे जगाची द्विध्रुवीय आज विभागणी झालेली आहे. ती विभागणी मागे जो इतिहास आहे तो आपण जाणून घेऊया. ही पुढची स्लाइड पहा. हा सुद्धा 1851चा पॅलेस्टाईनचा नकाशा आहे. हा सुद्धा ब्रिटिश काळामधलाच आहे. यामध्ये तुम्हाला ब्रिटिशांनी जे इथं राज्याची डिवायडेशन केलं होतं त्याचे नकाशे तुम्हाला स्पष्ट दिसतील. मी तुम्हाला हे दोन्ही नकाशे याकरता दाखवलेले आहेत, तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळून जातील, विकिपीडियावर सुद्धा मिळून जातील. पण तुम्हाला याकरता दाखवलेले आहेत की पॅलेस्टाईनचं अस्तित्व जे आहे ते ब्रिटिश काळापासून, ब्रिटिशांच्या अखत्यारीत असताना पासूनच कशा प्रकारे होतं किंवा आहे ते पहा. ही सुद्धा ब्रिटिश काळातलाच 1920चा नकाशा आहे. पॅलेस्टाईन आणि जॉर्डन यांचं डिवायडेशनची रेषा जी आहे ती ब्रिटिशांनीच आखलेली होती. वरचा जो भाग तुम्ही पाहिला असेल सिरिया आणि लेबनॉनचा, हा होता फ्रेंचांच्या अखत्यारीमध्ये आणि हा होता ब्रिटिशांच्या अखत्यारीमध्ये. दोन्ही प्रांत जॉर्डन आणि पॅलेस्टाईन, इकडला अरबचा भाग आणि हा जो आहे हा इजिप्तचा भाग. मूळ मुद्दा हा पूर्ण जो भाग दिसतो तुम्हाला, जो शेड मध्ये रंगवलेला आहे, म्हणजे हा पूर्ण चमच्याच्या आकाराचा हा जो भाग दिसतो हा सर्व ब्रिटिशांच्या अखत्यारीत होता. आणि मग ब्रिटिशांनी जाता जाता इथं जी डिवायडेशनची बीज पेरणी केली, जशी भारतामध्ये केली तशी या ठिकाणी ती जी डिवायडेशनची बीज पेरणी केली ती त्याची फळं आज हा भाग भोगतोय. पुढचा नकाशा पुन्हा आपण पाहूया. हा नकाशा आहे पॅलेस्टाईनचा आणि हा पॅलेस्टाईनचा नकाशा आहे 1947चा. संयुक्त राष्ट्रसंघानं जेव्हा या ठिकाणी संघर्षाचे मुद्दे निर्माण झाले होते, दोन इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोन धर्मीय लोकांमध्ये जे संघर्षाचे मुद्दे निर्माण झाले होते, तेव्हा हे डिवायडेशन संयुक्त राष्ट्रसंघानं करून दिलेला आहे. हा जो तुम्हाला केशरी रंगाचा भगव्या रंगाचा भाग दिसतोय हा आहे ज्यू स्टेट्स, म्हणजे ज्याला इस्रायल म्हणता येईल. आणि हा जो पिवळ्या रंगाचा भाग आहे हा अरब स्टेट, म्हणजे हा पॅलेस्टाईनचा भाग तुम्हाला म्हणता येईल. आता सध्या हा वेस्ट, म्हणजे ज्याला वेस्ट बँक म्हणता येईल आणि ही इकडे गाझा स्ट्रीप म्हणता येईल. हा जो भाग आहे हा 1947चा संयुक्त राष्ट्रसंघानं डिवायडेशन करून दिलेला हा इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा भाग होता. आता या भागाचा इतिहास आपण पाहूया की या इस्रायलमध्ये आणि पॅलेस्टाईनमध्ये, आज ज्या ठिकाणी इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोन देश वसलेले आहेत, या ठिकाणी नेमकी कशा प्रकारे कोणाची वस्ती होती. तर आता येत पहा, इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये इथं हिक्सी आणि इजिप्शियन या लोकांचा ताबा होता. सर्वात पहिले जे इथले निवासी होते ते इजिप्शियन लोक होते आणि हिक्सी लोक होते. इसवी सन पूर्व 2रं शतक, की आता इसवी सन पूर्व 2रं शतकचं तुम्ही डोक्यामध्ये घ्या की या इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये किंवा इसवी सन पूर्व 2ऱ्या-3ऱ्या शतकामध्ये मानवी वसाहतीचा इतिहास आर्किओलॉजिकल उत्खनन आपल्याकडे सुद्धा झालेलं आहे. प्राचीन संस्कृती, सिंधू संस्कृती खूप प्राचीन आहे. या हिक्सी आणि इजिप्शियन लोकांचा ताबा जेव्हा इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये या पॅलेस्टाईनच्या किंवा इस्रायलच्या भागात झाला होता, त्याच्या खूप आधी आपली सिंधू संस्कृती होती आणि त्याच्या खूप आधी सिरिया आणि इराणच्या भागामध्ये सुद्धा मानवी वसाहतीचे पुरावे आढळलेले आहेत आणि त्यांचा सिंधू लोकांशी व्यापारी संबंध होता. हा इतिहास सुद्धा आपल्याला माहित आहे. आपल्याला पाहायचं हे की या भागामध्ये नेमका जो वसाहतीचा इतिहास आहे हा नेमका कोणाचा आहे. तर 2ऱ्या शतकामध्ये या ठिकाणी हिक्सी आणि इजिप्शियन लोकांचा ताबा होता. इसवी सन पूर्व 1200 मध्ये इथं हिब्रू म्हणजेच यहुदी म्हणजेच ज्यू ज्यांना म्हणता येईल, हिब्रू, यहुदी, ज्यू या लोकांनी हजरत मुसा
नाव लक्षात घ्या, हजरत मुसा यांच्या नेतृत्वामध्ये या भागावर ताबा मिळवला. म्हणजे आजच्या या तीन संघर्ष जे ज्या दोघांचा तीन संघर्ष सुरू आहे, या तीन संघर्षापैकी पहिला इथं जो ताबा मिळवला होता तो यहुदी किंवा हिब्रू लोकांनी, म्हणजे ज्यू लोकांनी. आणि कदाचित तुम्हाला माहिती असेल की ज्यू लोक जे आहेत हे सर्वाधिक संशोधन क्षेत्रामध्ये पुढे अग्रेसर आहेत. आपले जे प्रसिद्ध वैज्ञानिक होते आईन्स्टाईन, ते सुद्धा ज्यू होते. आणि ज्यूंच्या संघर्षाचा इतिहास हा सर्वांना माहित आहे. जर्मनीमध्ये हिटलरच्या काळामध्ये ज्या कत्तली झाल्या ज्यूंच्या, कारण त्यामागे सुद्धा तुम्ही पाहिलं असेल तर, तसं पाहिलं तर हे सुद्धा ख्रिश्चन धर्मी होते ज्यू. आणि तिथले आर्य नॉर्डिक वंशाचे, शुद्ध आर्य नॉर्डिक वंशाचे लोक, यांना जगावर राज्य करण्याचा अधिकार आहे असा सिद्धांत मांडणारा हिटलर. दोन्ही एकाच धर्माचे असताना सुद्धा त्यांनी एकमेकांचं शिरकाण केलं. एकमेकांचं म्हटल्यापेक्षा आपण म्हणजे ते पूर्ण जगालाच माहित आहे की त्यांनी ज्यूंचं मोठ्या प्रमाणात शिरकाण केलं आणि ज्यूंना जर्मनीमधून पलायन करण्यास भाग पाडण्यात आलं. इव्हन आपण पाहिलं असेल की तुम्ही अनेक कथा आहेत, चित्रपट आहेत की ज्या अंगावर शहारे आणणारे आहेत, अंगावर काटे आणणारे आहेत. ज्यूंच्या कत्तलीच्या कथा आहेत, त्या जर आम्ही पाहिल्या, ऐकल्या, वाचल्या तर माणसाचा विश्वास उडून जाईल. एवढा हा क्रूरतेचा इतिहास आहे. आणि तो आणि फक्त वंशश्रेष्ठत्वाच्या भावनेतून आलेला. मग धार्मिक श्रेष्ठत्वाची भावना, वंशश्रेष्ठत्वाची भावना, जातीश्रेष्ठत्वाची भावना माणसाचं किती पतन करते, नैतिक अधपतन करते, याचं हिटलर जिवंत उदाहरण आहे, याचं मुसोलिनी जिवंत उदाहरण आहे. आणि जगामध्ये असे हिटलर आणि मुसोलिनी यांची आवृत्ती, नवी आवृत्ती येत राहते. फक्त आम्हाला ती ओळखता येत नाही. आणि प्रत्येक वेळी अशा लोकांनी जेव्हा आवाहन केलं जातं धार्मिक म्हणजे ध्रुवीकरणाच्या माध्यमातून, जातीय ध्रुवीकरणाच्या माध्यमातून, अस्मितेच्या ध्रुवीकरणाच्या माध्यमातून, तेव्हा प्रत्येक वेळी ही सामान्य जनता, सामान्य लोक बळी पडलेले आहेत, बळी पडलेले राहतील. त्याला कारण आहे की आम्हाला हे संघर्षाचे जे इतिहास आहे जागतिक स्तरावरचे, त्याचं मुळीचं ज्ञान नाही. त्याला कारण आम्ही वाचन करत नाही किंवा आम्ही तेवढं आकलन सुद्धा करत नाही. आणि त्यामुळेच आम्हाला हे संघर्षाचे सगळे किनारे किंवा संघर्षाचे मुद्दे हे माहीत असणं आवश्यक आहे. मी जे आता आपल्या लेक्चरमध्ये सध्या बोललो की ट्रेड्स, व्यापारी लोकांनी पूर्ण जगावर हे वर्चस्व मिळवलेलं आहे. या मागे सुद्धा व्यापार होता. आणि या व्यापाराच्या दृष्टिकोनामुळेच जर्मनीमध्ये सुद्धा हेच घडलं. कारण आमच्या उत्पन्नाच्या साधनावर ज्यू लोकांनी अधिपत्य मिळवलेलं आहे, ही भावना त्यांनी लोकांच्या मनात रुजवली आणि त्यांना त्या देशातून पलायन करण्यास भाग पाडलं. मग या लोकांना आमचा हक्काचा देश कुठे मिळेल यासाठी ते वणवण फिरले असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्या ज्या ठिकाणी मूळ आपल्या धर्माचा उत्पत्ती झाली अशी ज्यांची धारणा आहे ज्यू लोकांची, तिथे आमच्या धर्माचं आश्रयस्थान आम्हाला असावं या हेतून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर किंवा पहिल्या महायुद्धानंतर, दुसऱ्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहेत, मोठ्या प्रमाणात कत्तली झाल्या आहेत. आणि मग हे स्थलांतर होऊन मग ब्रिटिशांनी त्यांना त्या ठिकाणी राहण्यासाठी आश्रय जागा सुद्धा उपलब्ध करून दिली. म्हणजे त्याला होम ऑफ ज्यूज, ज्यूंचं घर त्यांना अधिक म्हणजे जागा प्रदान करण्यात आली म्हणा किंवा ती त्यांना मिळाली असं म्हणा. तर त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ज्यूंचं स्थलांतर झालं. त्या जागतिक स्तरावरून ज्यू त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी ते राहायला लागले. हे जागतिक स्तरावर राजकारण का फिरलं आणि जागतिक स्तरावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यूचं स्थलांतर होण्यामागे फक्त आणि फक्त जर्मनीमध्ये हिटलर एकटा कारणीभूत आहे का, तर याचा सुद्धा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. तर याच्या पाठीमागे सुद्धा जर तुम्हाला दिसेल तर तो होता त्या जर्मनीमधील उत्पादनाच्या साधनावरील मालकीचा अधिकार. मार्क्सने जे सांगितलेलं आहे की जगातील सर्व समस्याचं मूळ हे अर्थ आहे आणि ते वास्तव आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला अर्थ किंवा आर्थिक हितसंबंध हे तुमचे धोक्यात येतात, त्या ठिकाणी आर्थिक हितसंबंध धोक्यात आल्यामुळे आम्ही अशी भूमिका घेतली ही दिसून नये त्याकरता तुम्हाला अवई उठावी लागते. धर्माच्या नावानं, जातीच्या नावानं, वंशश्रेष्ठतेच्या नावानं किंवा आणखी कोणत्या नावानं. आणि ते अवई उठवून आवाहन करून सामान्य लोकांना तुमच्या पाठीमागे येण्यास भाग पाडावं लागतं. आणि तुमच्या पाठीमागे आल्यानंतर मग तुमचे आर्थिक हितसंबंध तुम्हाला सुरक्षित करावे लागतात. हे वारंवार होत आलेलं आहे आणि होत राहील. या संघर्षाच्या पार्श्वभूमीला ही जी संघर्षित पार्श्वभूमी निर्माण झालेली आहे, निर्माण केल्या गेलेली आहे जागतिक स्तरावर, त्याच्या मागे सुद्धा तेच मेंदू आहेत, व्यापारी हे मेंदू आहेत. कारण त्यांना जगाच्या व्यापारावर वर्चस्व हवं आहे,
ते कसं ते सुद्धा मी पुन्हा स्लाइड मध्ये सांगणारच आहे. तर पुन्हा आपण या इतिहासावर येऊया. तर मग ज्यूंनी या भागात पहिल्यांदा ताबा मिळवला आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल इसवी सन पूर्व 550 मध्ये जे फारस म्हणजे पर्शिया म्हणजे आजचा त्याला म्हणता येईल इराण येथील हकमानी या लोकांच्या अखत्यारीमध्ये हा भाग आला आणि या ठिकाणी पारशी लोकांचं वर्चस्व स्थापन झालं. या भागात काही काळ सम्राट सिकंदर यांचं सुद्धा शासन होतं. सिकंदर म्हणजे तेच सिकंदर की ज्यांनी भारतावर आक्रमण केलं होतं. चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट सिकंदर यांचा जो संबंध आहे तो त्या संबंधापुरतेच काही लोकांना सम्राट सिकंदर कदाचित माहीत असतील. पुढे 626 ला इस्लामच्या स्थापनेनंतर या ठिकाणी मुस्लिमांचं आगमन झालं, अरबांचं आगमन झालं आणि 626 म्हणजे इस्लामच्या स्थापनेनंतर या ठिकाणी अरब लोकांचं आगमन झालेलं आहे. 1517 साली तुर्कांच्या ताब्यामध्ये हा भाग गेला. मी तुम्हाला सांगितलेलं जेरुसलेम ही जी आहे यहुदी, ख्रिस्ती मुस्लिम या तिन्ही धर्मियांसाठी पवित्र भूमी होती. आता ब्रिटिशांनी या ठिकाणी ज्यू लोकांना वसवलं हे तुम्हाला मी बोलताना सध्या सांगितलं. 1917 साली 1917 म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी या भागात ज्यू लोकांना स्वतःचं घर बॅलफोर करारानुसार वसवलं. हा करार लक्षात ठेवा, नाव बॅलफोर करार. या कराराचं नाव तुम्ही लागलं तर नोट डाऊन करून घेऊ शकता, बॅलफोर करार. या बॅलफोर करारानुसार 1917 सालापासून या भागामध्ये ब्रिटिशांनी ज्यू लोकांना वसवण्यास सुरुवात केली. आता मी मगाशी बोललो की यामागे व्यापारी मेंदू असतात. 1917 साली ब्रिटिशांनी बॅलफोर करारानुसार ज्यूंसाठी स्वतंत्र राष्ट्र किंवा स्वतंत्र भूमीची घोषणा केली. त्यांना त्या ठिकाणी हे तुमची जागा आहे, हे तुमची भूमी आहे हे सांगितलं. आणि नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये अचानकपणे मग तुम्ही पाहिलं असेल की कोणत्या ना कोणत्या इश्यू घेऊन आर्य श्रेष्ठताचा, शुद्ध आर्य नॉर्डिक वंशाच्या शुद्धीकरणाचा सिद्धांत घेऊन मग युरोप मधून या ज्यू लोकांची हकालपट्टी होते. तुमच्या लक्षात आलं असेल, अधिक विस्तृत काही आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. मग पहिल्या महायुद्धानंतरचा हा जो भाग आहे हा ब्रिटनच्या ताब्यात गेला आणि मग मी ते तुम्हाला 2 जुने नकाशे दाखवले. ते नकाशाच्या कालखंडापासून ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये हा भाग होता. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये जर्मनीमध्ये 42 लाख ज्यू लोक मारले गेले. याच्या कथा जरूर वाचा, चित्रपट जरूर पहा. आणि हे लोक स्थलांतर झाले. हा स्थलांतराचा मुद्दा तेव्हाच्या संयुक्त राष्ट्रसंघात गेला आणि त्या संयुक्त राष्ट्रसंघामध्ये गेल्यानंतर 14 मे 1948 ला इस्रायल स्वतंत्र राष्ट्र घोषित झालं. 14 मे 1948 ला इस्रायल स्वतंत्र राष्ट्र घोषित झालं. हे संयुक्त राष्ट्रसंघानं स्वतःहून घोषणा केलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि संयुक्त राष्ट्रसंघानं एखाद्या देशाअंतर्गत अनेक लोकांनी स्थलांतर केल्यामुळे ती घोषणा केली स्वतंत्र राष्ट्राची. या मागे संयुक्त राष्ट्रसंघ, आता संयुक्त राष्ट्रसंघ नेमकं कोण चालवतं हेही सर्वांना माहित आहे. या लोकांना मुळात स्वतःचं घर या बॅलफोर करारानुसार कोणी निर्माण दिलं? ब्रिटिशांनी. या युरोप मधून ज्यू लोकांना निघून जाण्यास भाग कोणी पाडलं? हिटलरनी. मग एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की या मागे जे मेंदू आहेत ते सर्व व्यापारी मेंदू आहेत आणि या व्यापारी लोकांनी हे का घडवून आणलं ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. तर मग ही घोषणा झाली 14 मे 1948 ला. संयुक्त राष्ट्रसंघानं नवीन देश निर्माण केला, इस्रायल नावाचा. ही घोषणा होता साहजिकच जे लोक तिथं राहत होते आधीपासून अरब वंशाचे, ज्याला आपण पॅलेस्टाईन म्हणता येईल. अचानकपणे 1917 पासून ज्यू लोकांची ही भूमी आहे आणि त्यांनी इथं येऊन राहावं, आव्हान करणं, बॅलफोर करारानुसार हे तुमची भूमी आहे असं सांगणं, त्यांना तिथून हाकलून लावणं, मोठ्या संख्येनं त्यांचं तिथं येऊन वसणं आणि मग संयुक्त राष्ट्रसंघानं स्वतंत्र देश घोषित करणं, या विरोधात पहिल्यांदा मग कृती दिसली. ती दिसली ही घोषणा झाल्याबरोबर. हा देश निर्माण करण्याची जी संयुक्त राष्ट्रसंघानं 14 मे 1948 ला घोषणा केली, त्या घोषणेनंतर
जॉर्डन, नाव पाहून घ्या, इराक, इजिप्त या 3 देशांनी मिळून या नव्यानं स्थापन झालेल्या देशावर म्हणजे इस्रायलवर आक्रमण केलं. या 3 देशांनी मिळून इस्रायलवर आक्रमण केलं आणि या 3 देशांनी मिळून केलेल्या आक्रमणामध्ये इस्रायल सारखा नवखा देश जिंकला. का जिंकला असेल? कारण आधुनिक शस्त्र इस्रायलजवळ होती. का होती? कारण बेल्फोर करारानुसार ब्रिटनचा मेंदू त्यामागे होता. 14 मे 1948च्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या घोषणेमागचा मेंदू अमेरिकेचा होता आणि जूनच्या युरोपमधून स्थलांतराच्या पाठीमागे उर्वरित युरोपचा मेंदू त्यामागे होता. म्हणजे जागतिक व्यापारी लोक जे असतील जे होते किंवा महासत्ता जे लोक होत्या त्या सर्व लोकांचा त्यामागे हेतू होता, पाठिंबा होता, आजही आहे. आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे मग या 3 देशांनी मिळून नवखा जन्माला आलेल्या देशावर केलेला हल्ला आणि त्या हल्ल्यामध्ये सुद्धा या जॉर्डनचा, इराकचा आणि इजिप्तचा पराभव झाला आणि या 3ही समधर्मीय लोकांच्या छाताळावर बसून इस्रायल नावाचा नवा देश यांनी उभा केला आणि हा देश उभाच केला नव्हे तर त्यांनी तो टिकवून ठेवला. या युद्धामध्ये इस्रायल जिंकला आणि त्यानं खूप मोठा प्रदेश या 3ही देशांचा ताब्यात घेतला. हे लक्षात घ्या. मी तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये गोलन हाइट्स दाखवल्या, त्यानंतर सिनाईचा भाग दाखवला. सिनाई पुढे तुम्ही पाहिलं नकाशामध्ये, पुन्हा दाखवेल मी. तिथपर्यंत पहा 1900 नंतर पुढचा संघर्षाचा मुद्दा सुरू झाला 1967 साली. 1967 साली पुन्हा आता हा जो संघर्ष सुरू होता 48 पासून सुरू झाला. मग लहान मोठे संघर्षाचे मुद्दे वगैरे होत राहिले तरी मग मोठं युद्ध 1967 साली झालं 6 दिवसांचं. यामध्ये सिरिया, जॉर्डन, इजिप्त हे 3 देश, यात फक्त इराक नव्हता जो 1948 साली होता, आणि विरुद्ध इस्रायल यांचं पुन्हा युद्ध झालं. यामध्ये सिरियाकडून गोलन हाइट्स हा भाग, इजिप्तकडून गाझा आणि जॉर्डनकडून सिनाई हा भाग त्यांनी मिळवला आणि इस्रायलनं या देशांचे अंतर्गत भाग, या देशाचे भाग सुद्धा आपल्या ताब्यात घेतले. मग त्यांनी इजिप्तला त्याचा सिनाईचा भाग परत केला, गाझा परत केला. गाझा आणि वेस्ट बँक मात्र इस्रायलकडे कायम राहिला आणि गाझा आणि वेस्ट बँकचा भाग जो आहे, वेस्ट बँकचा आता बहुतांश भाग हा इस्रायलचा भाग बनला आहे. पण गाझा स्ट्रीप जी आहे म्हणजे गाझा पट्टी ज्याला म्हणता येईल, ती पट्टी याकरता म्हटली आहे की तुम्हाला मी नकाशात दाखवली, ती फक्त पट्टीच आज पॅलेस्टाईनच्या ताब्यात राहिलेली आहे आणि ती पट्टीच फक्त जागतिक स्तरावर संघर्षाचा केंद्रबिंदू बनलेली आहे. आणि ती का बरं महत्वाची आहे ते आपलं सांगायचं बाकी आहे. पुढे पुन्हा आपल्या या 2 देशाच्या संघर्षाचा इतिहासात पुन्हा येऊया. 1900 नंतरचं यांचा युद्ध झाला 1973 साली. इजिप्त व सिरियाचा एकमेकावर हल्ला झाला. या युद्धानंतर इस्रायलला स्वतंत्र देश म्हणून मान्यता सिरियाने दिली. लक्षात घ्या, सिरिया यांचा विरोधक होता आणि या सिरियानं 1973 साली मान्यता दिली कोणाला? इस्रायलला एक स्वतंत्र देश म्हणून. आणि इजिप्तला या युद्धानंतर आपण त्यांचा जो प्रदेश गेला होता तो सुद्धा परत मिळाला होता. कॅम्प डेव्हिडचा करार 1978. 73 ला संघर्ष सुरू झाला, 78 ला त्यांचा करार झाला कॅम्प डेव्हिडचा. या कॅम्प डेव्हिडच्या करारानुसार मग यांनी स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली, कोणी सिरियाने स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आणि इजिप्तला त्यांचा जो भाग गेला होता तो पुन्हा परत मिळाला. आता पहा, याच कॅम्प डेव्हिड करारानुसार इजिप्तने सुद्धा इस्रायलला देश म्हणून मान्यता दिली आणि ही दिलेली मान्यता काही लोकांना, काही गटाला मान्य नव्हती. ते मान्यता नसणारे गट कोणते ते आपण पुढे पाहणार आहोत. या मान्यता नसणाऱ्या गटाने मग ज्या राष्ट्राध्यक्षांनी ही मान्यता दिली त्या राष्ट्राध्यक्षाचा खून केला. आता हा संघर्षाचा मुद्दा आपल्या देशा अंतर्गत
राष्ट्रप्रमुखाच्या हत्येपर्यंत जाऊन पोहोचला. म्हणजेच जागतिक स्तरावरचे राजकारण घडवणारे मेंदू, एक जिओ पॉलिटिक्स नावाचं पुस्तक आहे नवनीत चतुर्वेदींचं. हे पुस्तक जरूर सर्वांनी वाचावं असं मी तुम्हाला सर्वांना सुचवतो. म्हणजे जागतिक राजकारण कसं चालतं, जे दिसतं ते कधी नसतं, आणि ते कोण चालवतं, कसं चालवतं, याची बरीचशी कल्पना तुम्हाला येईल. नाव लिहून घ्या, नवनीत चतुर्वेदी यांचं जिओ पॉलिटिक्स. आपल्या सध्याच्या जिओ कंपनीचा आणि या जिओ शब्दाचा कुठेही संबंध नाही, परंतु ती कन्सेप्ट म्हणून त्यांनी घेतलेली आहे. पुढे याच काळामध्ये मग PLO स्थापन झाला. PLO नावाची संघटना स्थापन झाली. ही PLOचा लॉंग फॉर्म आहे, पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन. पॅलेस्टाईन मुक्ती संघटना. मग यानंतर पुन्हा या दोन देशांचा संघर्ष सुरू झाला. 1987 ते 1993 हा संघर्षाचा याला पहिला टप्पा म्हणतात. याच्या आधी संघर्ष झाला, आपण पाहिलाय मागच्या स्लाइडवर. 1967 ला पहिलं युद्ध, 48 ला, 67 ला, नंतर 73 ला, त्यानंतर आता 87 ते 93 हा संघर्षाचा पहिला टप्पा म्हणतात. आणि या टप्पा संपला 93 साली ओस्लो शांतता कराराने. नाव सुद्धा नोट डाऊन करू शकता. 1993 चा ओस्लो शांतता करार. या कराराने 87 ते 1993 या दरम्यान ज्या दोन देशांमध्ये जो संघर्ष चालला त्या संघर्षाचा विराम झाला. त्यानंतर 2000 साली कॅम्प डेव्हिड 2, पहिली कॅम्प डेव्हिड 1978 ची, दुसरी कॅम्प डेव्हिड 2000 सालाची. कॅम्प डेव्हिड 2 हा शांततेची जी त्यांची मीटिंग होती, चर्चा होती, ती शांततेची चर्चा त्यांची अपयशी झाली आणि त्यांचा पुन्हा संघर्ष सुरू झाला या दोन देशांचा. 2005 साली गाझामधून इस्रायलनं आपलं सैन्य मागे घेतलं, गाझा स्ट्रीप मधून. मात्र इथं पुन्हा टर्न या दोन देशांच्या संबंधाला आला, कारण हमास नावाची संघटना उदयाला आली होती आणि या हमास नावाच्या संघटनेचं वर्चस्व पॅलेस्टाईनमध्ये वाढलं होतं. आणि या हमास नावाच्या संघटनेनं पॉलिटिकल पक्षाच्या माध्यमातून पॅलेस्टाईन मधल्या निवडणुका जिंकल्या. हा हमास ही जी संघटना आहे हमास नावाची, जिला काही लोक राजकीय पक्ष म्हणतात, काही लोक सशस्त्र संघटना म्हणतात, काही लोक आतंकवादी संघटना म्हणतात. या संघटनेने, या पक्षाने पॅलेस्टाईन देशातील निवडणुका जिंकल्या आणि त्यांनी पॅलेस्टाईनवर पूर्णपणे वर्चस्व मिळवलं. आता ज्या संघटनेची मुळात स्थापना इस्रायल विरोध या विचारावरून झाली, मग त्यांनी इस्रायलशी असणारे शांततेचे जे प्रयत्न सुरू होते ते बंद केले आणि त्यांचा पुन्हा संघर्ष सुरू झाला. आता आपल्याला जो संघर्षाचे मुद्दे पाहायचे होते त्यामध्ये पुन्हा आपण आपल्या मागच्या स्लाइडवर जायचं आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं की मी व्यापारी मेंदू कोणते होते ते तुम्हाला सांगणार. ते व्यापारी मेंदू आता आपण पाहूया. त्याकरता आपल्याला नकाशा लागेल. हा नकाशा घेऊया आपण. तर यात स्पष्ट बहुतेक दिसणार नाही, यात घेऊ. या ठिकाणी आपण पाहूया. हा जो भाग दिसतो, या भागापासून वरती जाणारा, या भूमध्य सागराला जोडणारा आणि रेड सी, तांबडा समुद्र ते रेड सी जोडणारी जी स्ट्रीप आहे, सुएझ कालवा. या सुएझ कालव्याला या दुसऱ्या स्ट्रीपने जर जोडण्यात आलं तर सुएझ कालव्याचं महत्व संपुष्टात येऊ शकतं, येतं. या एकमेव उद्देशाने या भागामध्ये ज्यूंना बसवण्यात तर आलं नाही. याच कारणामुळे कदाचित ही जी गाझा स्ट्रीप आहे या ठिकाणी ती जीवाच्या आकांताने आपल्या ताब्यात राहील, हा अरब राष्ट्रांचा प्रयत्न आहे. पूर्ण तुम्ही जर पाहिलं असेल, आपण नकाशामध्ये पाहिलं आहे,
ही जी गाझा स्ट्रीप जी मी तुम्हाला सांगितली, ही जी गाझा स्ट्रीप आहे, ही गाझा स्ट्रीप एवढीच फक्त पॅलेस्टाईनच्या ताब्यात राहिलेली आहे. हा जो भाग आहे, या भागातील बहुतांश भाग हा इस्रायलच्या ताब्यात गेलेला आहे. हा जो भाग आहे हा सुद्धा इस्रायलच्या ताब्यात गेलेला आहे. फक्त हे एवढी स्ट्रीपच जी आजच्या पॅलेस्टाईनच्या ताब्यात आहे. आणि याला समर्थन कोणाचं आहे, तर याला समर्थन या भागातील अरब कंट्रीज ज्याला म्हणता येईल समविचारी देशांचं आहे. ते का आहे, त्याला कारण आहे की या भागातून हे जे खाली तुम्हाला दिसतोय हा समुद्र, याची जी शाखा जी इथं आलेली आहे, इथं असा सरळ कॅनॉल जसा सुएजला समांतर कॅनॉल इथं जर निघाला तर सुएजचं महत्व संपून जाईल आणि ख्रिश्चन बहुल हा जो भाग बनवण्यात आला त्यावर एक नवा व्यापारी पर्यायी महामार्ग निर्माण होईल. तुम्हाला आता याचं महत्व कदाचित एवढं वाटणार नाही, लक्षात येणार नाही. आपण त्यासाठी थोडं इतिहासात जाऊया. जगामध्ये जेव्हा औद्योगिकरण झालं, त्या औद्योगिकरणानंतर जगामध्ये कच्च्या मालाची आवश्यकता भासली असं आपण इतिहासात पाहिलेलं आहे. आणि मग सर्व व्यापारी नव्या मार्गाच्या शोधाने निघाले. कारण मग आपण पाहिलं असेल कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव, इस्तांबूल शहराचा पाडाव, कारण तो एकच व्यापारी मार्ग होता ज्या मार्गानं पूर्ण जगाचा खुशकीचा व्यापार चालायचा. आणि कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाला, तिथून पासून जगाचा इतिहास बदलला. तो इतिहास तो कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावामुळे बदलला आणि मग त्यांना नव्या मार्गाच्या शोधाची आवश्यकता भासली. सर्व व्यापारी जहाज निघाले, डोनेशन्स मिळाले, व्यापारी कंपन्या स्थापन झाल्या, नवनवीन देश स्थापन झाले. ते रेड इंडियन्स नावाचा देशाचा शोधाचा जो इतिहास आहे तो याच दरम्यानचा आहे. इंडियन्स शब्दावरून सध्या जो वाद सुरू आहे, आपल्याला त्याच्या इतिहासात जायचं नाही, पण रेड इंडियन्स देश याच दरम्यान सापडला. आणि त्याच दरम्यान पश्चिमेकडचा भारत म्हणजे रेड इंडियन्स म्हणून त्यांना नाव देण्यात आलं. अमेरिकेचा शोध याच काळात लागला. आणि मग वास्को द गामाने सुद्धा आफ्रिकेला वळसा घालून नवीन व्यापारी मार्ग शोधण्याचा दावा केला. भारतात आले, कंपन्या, आंतरराष्ट्रीय व्यापारी ताबा मिळवला. आफ्रिकेवर ताबा मिळवला, भारतावर ताबा मिळवला, एशियन कंट्रीजवर ताबा मिळवला आणि सर्वत्र वसाहतवादाचं राजकारण जागतिक लेवलवर सुरू झालं. स्वातंत्र्याचे युद्ध सुरू झाले. मूळ पुन्हा आपण येऊया. व्यापारी लोकांनी व्यापारी महामार्गासाठी जगाचं राजकारण बदललं. मग जेव्हा सुएझ कालव्याची निर्मिती झाली, सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर या भागामध्ये जसा कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाल्यामुळे जगाचे राजकारणाचे केंद्र बदलले, तसा ब्रिटिशांनी जरी सुएझ कालवा त्या भागामध्ये निर्माण केला तरी सुद्धा त्यांना हे निश्चितपणे ज्ञात होतं की आज ना उद्या या सुएझ कालव्यावरचं नियंत्रण हे आपल्या अखत्यारीतून जाणारच आहे. भविष्यातल्या आखणीच्या दृष्टिकोनातून त्यांनी पर्यायी प्लॅन बी हा तयार करून ठेवला आणि व्यापारासाठीचा हा पर्यायी प्लॅन बी, जागतिक व्यापारासाठीचा. तुम्ही पाहिलं असेल जगाची जी आखणी झाली ब्रिटिश व्यापारामुळेच जागतिक महासत्ता होते. अमेरिका व्यापारामुळेच जागतिक महासत्ता झाला. आज चीन जो अमेरिकेला शह देतोय ते व्यापारामुळेच देतोय. व्यापारच बदलाचं कारण आहे. जगाची जी काही आजपर्यंत भौगोलिक स्थिती बदलली आहे, राजकीय स्थिती बदलली आहे, ते सुद्धा व्यापारामुळेच बदललेली आहे. आमच्या भारताच्या इतिहासामध्ये आपण गेलात तर जे ट्रेड रूट्स होते, व्यापारी महामार्ग, एक ग्रंथ आहे पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सीज. या पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सीज ग्रंथामध्ये भारताच्या व्यापारी मार्गाविषयीची माहिती आहे. ग्रंथाचा लेखक अज्ञात आहे, परंतु या ग्रंथामध्ये भारतीय व्यापारी, रोमशी चालणारा व्यापार, ज्या काळामध्ये रोम जगाच्या व्यापाराचं केंद्र होतं आणि एक म्हण जगामध्ये होती, ऑल रोड्स लीड्स टू रोम, की जगातील सगळे मार्ग रोमकडे जातात. मग जगाचं व्यापाराचं केंद्र रोमकडून इंग्लंडकडे, अमेरिकेकडे, चीनकडे बदलत गेलाय. आपल्याला मूळ मुद्दा पाहायचा होता
व्यापारी मार्ग. धर्म हे व्यापारी आणि व्यापारी मार्गाचे आणि व्यापाऱ्यांचे हातचे बावले आहेत, असतील, राहतील. आपण फक्त सामान्य माणसांनी संघर्ष करत राहायचा धर्मासाठीचा. तर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सीज मध्ये भारतातील अनेक पोर्ट्स, बंदर, महाराष्ट्रातील अनेक पोर्ट्स, बंदरांची माहिती आहे, उल्लेख केलेला आहे. ज्या पोर्ट्सची माहिती, बंदरांची माहिती त्या पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सीज मध्ये आहे. ते बंदर दिसत नाही, त्याच्या आधारे उत्खनन केलं दिसतील. त्याच्या आधारे व्यापारी मार्ग शोधले तर तुम्हाला तुमचा माझा इतिहास कळेल. ते त्या पुस्तकामध्ये जे व्यापारी मार्ग आहेत त्याच व्यापारी मार्गावर बुद्धिस्ट लेण्या आहेत. कारण त्या काळातील ट्रेडर्स, युरोप म्हणजे जे होते रोमन ट्रेडर्स, व्यापारी ज्याला म्हणता येईल, त्या व्यापाऱ्यांनीच दान केलेले आहेत. प्रत्येक लेणीमध्ये शिलालेख आहेत, वाचू शकता आपण, कोणत्याही लेण्या घ्या, प्रत्येक लेण्यामध्ये शिलालेख आहेत आणि दान करते व्यापारी आहेत, ट्रेडर्स. ट्रेड, व्यापार, त्याचं पतन झालं, रोमचं पतन झालं, व्यापार संपला, ट्रेड संपले, व्यापारी संपले, ट्रेड रूट बंद झाले आणि मग धर्माचं पतन झालं. मूळ मुद्दा धर्म गौण आहेत. ट्रेडर्स जगाचा इतिहास बदलतात, धर्माचा सुद्धा इतिहास बदलतात. तुम्ही मी साक्षीदार आहोत. आपल्या डोळ्यासमोर ट्रेडर्स, ईस्ट इंडिया कंपनीचा इतिहास आपण वाचलेला आहे. आणि या व्यापार आणि व्यापारी लोकांनी जे संघर्ष जगामध्ये निर्माण केले, उभे केले, रडवले, कोंबड्या झुंजवल्या आणि तमाशे पाहिले, रक्ताचे पाठ वाहतील. व्यापार, व्यापारी मेंदू, व्यापारी बुद्धी आणि फक्त नफा. फक्त आपल्याला ह्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. मी जे तुम्हाला मुद्दा सांगितला होता, पुन्हा त्या मुद्द्यावर येऊया आपण, की गाझा स्ट्रीप ही जीवाच्या आकांतानं या ताब्यात ठेवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे आणि ती त्यांनी ताब्यात ठेवली होती. कारण तो एक शेवटचा मुद्दा आहे की ज्याच्या आधारे हा प्लॅन बी जो आहे युरोपियन कंट्रीजचा, हा अपयशी करता येईल. आणि त्यामुळे अरब कंट्रीज गाझा स्ट्रीप हातची जाऊ देणार नाहीत. ती हातची गेली म्हणजे प्लॅन बी जो आहे युरोपियन कंट्रीजचा, तो यशस्वी होऊन पर्यायी मार्ग निर्माण होऊन सुएझ कालव्याचं महत्व कमी होईल. आंतरराष्ट्रीय व्यापारावर सध्या जे अरब कंट्रीचं वर्चस्व आहे ते संपुष्टात येईल. त्या कारणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार, जसा जुन्या काळामध्ये सिल्क रूटवर चीनचं वर्चस्व होतं, रोमच्या व्यापाराच्या कालखंडामध्ये रोमचं त्या रूटवर वर्चस्व होतं, मध्यंतरच्या कालखंडामध्ये पूर्ण व्यापारी रूटवर ब्रिटिशांचं वर्चस्व होतं. आज तुम्ही पाहिलं असेल की हे जे व्यापारी महामार्ग आहेत यावर ज्यांचं वर्चस्व आहे ते जागतिक महासत्ता झाले आहेत. आमचं दुर्दैव आहे की आम्हाला ते कळलेलं नाही. आपल्याला कोणाची टीका करायची नाही, पण आम्हाला आमच्या सत्ताधीशांना त्यांचं गांभीर्य नाही. आपला एक मुद्दा घ्या, सध्याचा एक करंट अफेअरचा मुद्दा, त्यावर आपण पुन्हा एखादं लेक्चर आणूया. सध्याच्या निवडणुका झाल्या हिंद महासागरातील बेटावर आणि भारत विरोधी पक्ष सत्तेवर आला. का आला, कसा आला, त्याचं राजकारण काय, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या वेळेस पाहूया. परंतु इंडिया फर्स्ट नारा देणारा पक्ष हरला आणि इंडिया आउट नारा देणारा पक्ष विजयी झाला. आणि विजयी घोषणा करता क्षणीच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं की भारतीय सैनिकांनी आमची भूमी सोडून द्यावी. व्यापारी मार्ग पुन्हा आपण त्याबद्दल येऊया, कारण व्यापारी मार्ग हिंदी महासागरातून जातात आणि त्या म्हणून छोट्याशा बेटावर वर्चस्वासाठीची लढाई चीननी जिंकली, आम्ही ती हरलो. त्याला कारण आहे की आम्हाला त्याचं महत्व हवं तेवढं कळलं नाही, कारण आम्ही दुसरी उधळी बनवे लगे उडे. ठीक आहे, पुन्हा आपल्या मुद्द्यावर येऊया. आता जी
तुम्हाला स्लाइड दिसते ते आहे जेरुसलेमचा विवाद. जेरुसलेमचा विवाद पहा. जेरुसलेम हे जे शहर दिसतं या नकाशामध्ये तुम्ही पाहिलं असेल, हे आहे जेरुसलेम. हे तिन्ही धर्मियांसाठीच पवित्र स्थळ आहे. ख्रिश्चन लोकांसाठी आहे, मुस्लिमांसाठी आहे आणि ज्यू लोकांसाठी आहे. हे तुम्ही पाहिलं असेल दोन्ही देशांच्या सीमेवर दिसतं. वेस्ट बँक आणि इस्रायल या दोन देशांच्या सीमेवरचा आहे. आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या 1947च्या घोषणेनुसार 14 मे 1948 ला हा देश नवीन स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केलं. त्या घोषणेनुसार संयुक्त राष्ट्रसंघाचं म्हणणं असं आहे की जेरुसलेम हा इस्रायलचा भाग नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका ही स्पष्ट आहे की हा भाग इस्रायलमध्ये येत नाही, म्हणजे तो येतो पॅलेस्टाईन मध्ये. म्हणजे यावर पॅलेस्टाईनचा दावा आहे, ही भूमिका आहे संयुक्त राष्ट्रसंघाची. परंतु इस्रायलच्या म्हणण्यानुसार आमची राजधानी हीच आहे, जेरुसलेम हीच आमची राजधानी आहे. ती धार्मिक राजधानी आहे, ती आमची राजकीय राजधानी आहे. परंतु जागतिक स्तरावर जर जितके देश असतील, या सर्व देशांचे जे एम्बसी ज्याला म्हणतायत, राजनैतिक ऑफिस ज्याला म्हणतात, जिथे राजदूत असतो, दूतावास, हे सर्व आहे तेल अविवला. हे पहा, हे तेल अविव. या तेल अविवला या सर्व देशांची ही राजधानी आहे इस्रायलची, आणि या तेल अविवला सर्व देशांचे दूतावास आहेत. परंतु यांचं म्हणणं आहे इस्रायलचं आमची राजधानी जेरुसलेम आहे, ही धार्मिक राजधानी आहे, ही राजकीय राजधानी आहे. परंतु जागतिक जगाच्या सर्व देशांच्या म्हणण्यानुसार सर्वांचे दूतावास कुठे आहेत? तेल अविवला. आता जेरुसलेमचे लोक म्हणजे पॅलेस्टाईन आणि जेरुसलेम यांचे लोक जे आहेत ते या दोघांच्या दृष्टिकोनातून धार्मिक राजधानी आहे, तिन्ही धर्माच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. पॅलेस्टाईनच्या मतानुसार जेरुसलेम हराम अल शरीफ, त्यांच्या म्हणण्यानुसार जेरुसलेम काय? हराम अल शरीफ, म्हणजेच त्याचा अर्थ होतो पवित्र ठिकाण. तर ज्यू लोकांच्या म्हणण्यानुसार जेरुसलेम हे टेम्पल माउंट आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार काय? टेम्पल माउंट. त्यामुळे ही भूमी जी आहे ही या दोन्हीसाठी तर महत्वाची आहेच, परंतु तिसरा जो धर्म आहे ख्रिश्चन धर्म त्यांच्यासाठी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. आणि यहुदी लोकांचं तर ते धर्माचं जन्मस्थानच आहे. आता या जेरुसलेम शहराच्या पूर्व भागामध्ये मुस्लिमांचं वर्चस्व आहे, तर या जेरुसलेम शहराच्या पश्चिम भागात ख्रिश्चनांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. मुस्लिमांची मक्का मदिना नंतरची सर्वात पवित्र मशीद अल अक्सा या ठिकाणी आहे. त्यामुळे मुस्लिमांच्या दृष्टिकोनातून हे शहर अत्यंत महत्वाचं आहे. त्याला आपण पाहिलं वर हराम अल शरीफ असं म्हणतात, पवित्र ठिकाण. आता ही जी जेरुसलेम आहे, या जे शहर आहे, या शहरामध्ये इस्लाम आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्मियांचं वर्चस्व सारख्या प्रमाणात आहे. या शहराच्या संघर्षावरून जी मागणी होत आहे ती मागणी अशी आहे पॅलेस्टाईनची की जे लोक स्थलांतरित झाले आहेत इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षामध्ये 50 लाखाच्या आसपास आहेत संख्या. आणि ही संख्या जेव्हा संघर्ष विराम होईल, शांतता म्हणेल, तेव्हा परत आणून बसवायची. परंतु त्याला इस्रायलचा नकार आहे. 50 लाख सिरिया, जॉर्डन आणि इजिप्त मध्ये इथले अरब लोक म्हणजे मुस्लिम लोक विस्थापित झालेले आहेत. आता इस्रायलची लोकसंख्या 80 लाख, आणि यामध्ये जर समजा हे 50 लाख लोक पुन्हा येऊन ऍड झाले तर लोकसंख्येचं असंतुलन होईल. आता हे जे 80 लाख आहेत, या 80 लाखापैकी सर्व जीव आहेत अशातलाही भाग नाही. परंतु यातील मुस्लिमांची संख्या कमी आहे. अधिकांश म्हणजे बहुतांश मुस्लिम जे आहेत 50 लाखाच्या आसपास सिरिया, जॉर्डन आणि इजिप्त मध्ये स्थलांतरित झालेले आहेत. तुम्ही आता पाहिलं असेल, सध्या न्यूज चॅनल पाहता गाझा पट्टीवर हल्ले सुरू आहेत. इस्रायलनं आवाहन केलंय की आम्हाला निर्दोष लोक मारायचे नाहीत, आणि ज्यांना मग हे आव्हान मान्य असेल त्यांनी, जे सामान्य नागरिक असतील त्यांनी गाझा स्ट्रीप सोडून द्यावी, आणि मग गाझा स्ट्रीप मधून त्या लोकांचं विस्थापन सुद्धा सध्याही सुरू आहे, आणि तेच त्यांना विस्थापन करायचं आहे. तर या प्रकारे येथील लोकसंख्येचं मोठ्या प्रमाणात विस्थापन झालेलं आहे. आता आपण येऊया हमास या संघटनेवर. मी तुम्हाला सांगितलं की 2005 साली हमास या नावाच्या संघटनेनं पॅलेस्टाईन
देशाची पूर्ण सत्ता ताब्यात घेतली. आता हमास या संघटनेला जागतिक लोक आतंकवादी संघटना म्हणतात, परंतु पॅलेस्टाईनचे लोक पॅलेस्टाईन मुक्ती संघटना म्हणतात. जगाच्या दृष्टिकोनातून, काही जगात लोकांच्या दृष्टिकोनातून ती आतंकवादी संघटना आहे, काही लोकांच्या दृष्टिकोनातून ती सशस्त्र संघटना आहे, तर काही लोकांच्या दृष्टिकोनातून ती एक आमची मुक्ती वाहिनी आहे आणि आमचं राष्ट्र स्वतंत्र करणारी एक संघटना आहे. आता आपण भावना पाहिल्या बाहेरच्या लोकांच्या, त्या देशाच्या आजच्या लोकांच्या, सर्वांच्या भावना वेगवेगळ्या. परंतु वास्तवता काय आहे, वास्तवता काय आहे ही त्या ठिकाणच्या लोकांना माहिती. त्यामुळे आपण बाह्य मूल्यांकन करू नये, आणि बाह्य मूल्यांकन केलं तर आपण आपल्याला जे पूर्वज्ञान प्राप्त आहे त्याच्या आधारे आम्ही प्रिज्युडिस माइंडनं, बायस माइंडनं मूल्यांकन करू. त्यामुळे अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे आपण कोणाचंही मूल्यांकन करू नये. तर हा जो लोगो दिसतो, हा लोगो आहे हमास या संघटनेचा. आणि तुम्ही पाहिलं असेल की आता या हमास नावाची संघटना जी आहे, यांचं कोणकोणत्या ठिकाणी हेडक्वार्टर्स आणि वर्चस्व आहे ते या नकाशामध्ये तुम्हाला दिसतं. लेबनानमध्ये या हमासचं ब्रँच ऑफिस आहे. सिरियामध्ये यांचा पॉलिटिकल ब्युरो शुरा काउन्सिलचं हेड ऑफिस आहे, हे दमास्कस सिरियाची राजधानी. वेस्ट बँक मध्ये सुद्धा त्यांचा शुरा काउन्सिल आहे. त्यानंतर इस्रायलमध्ये सुद्धा त्यांचा तुरुंगामध्ये जे लोक आहे प्रिझनर्सचं शुरा काउन्सिल आहे. त्यानंतर गाझा आणि इजिप्तची बॉर्डर आहे, त्यामध्ये या गाझा स्ट्रीप मध्ये मोठ्या प्रमाणात टनेल्सचं नेटवर्क आहे. हे नेटवर्क हमासच्या अंडरमध्ये आहे. आता टनेल्स किंवा सुरुंग हे सध्या चर्चेत आहे. तुम्ही भारतीय न्यूज चॅनल पाहत असाल तर ते दाखवतात वारंवार एकच हे टनेलच्या माध्यमातून सध्या संघर्ष सुरू आहे. तर मोठ्या प्रमाणात या भागामध्ये सुरुंग आहेत आतमध्ये भूमिगत, आणि यामुळेच गाझा स्ट्रीपवर इस्रायलला ताबा मिळवता येणारही नाही. जगामध्ये सर्वात जास्त संघर्ष या महासत्तांना कुठे करावा लागला असेल? अफगाणिस्तानमध्ये. का करावा लागला? पराभूत झाले, अमेरिका सारखी राष्ट्र पराभूत झालं. कशामुळे? फक्त सुरुंगामुळे. कारण तिथं बॉम्ब हल्ले केले तरी सुद्धा त्याची क्षती सुरुंगापर्यंत पोहोचत नाही. आणि आजच मी न्यूज चॅनल पाहता त्यांनी सांगितलं की असं त्यांनी हल्ले केले आहेत आणि अशा बॉम्ब तयार केले आहेत की जे बॉम्ब हल्ला केल्यानंतर सुरुंगामध्ये जो त्याला म्हणता येईल एक फेस स्वरूपात जाईल आणि त्याचा पुन्हा कठोर दगड क्षणात होईल. न्यूज चॅनल काय सांगतात, भारतीय न्यूज चॅनलची विश्वासार्हता किती आहे हे तुम्हाला मला सर्वांना माहित आहे. आमचं आंतरराष्ट्रीय रँकिंग किती आहे न्यूजचं ते सुद्धा आपल्याला माहित आहे. मुद्दा पुन्हा आपण येऊया की या ठिकाणी गाझा स्ट्रीप मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टनेलचं नेटवर्क हमासचं आहे आणि गाझामध्ये त्यांचं गव्हर्नमेंट आहे. ही गाझा स्ट्रीप, तर ही आहे हमास संघटना. हमास संघटनेचा इतिहास पाहू आपण. हमास म्हणजे हरकत अल मकवामा अल इस्लाम. हरकत अल मकवामा अल इस्लाम म्हणजेच इस्लामी प्रतिरोध आंदोलन. हमास इस्लामी प्रतिरोध आंदोलन ही एक सुन्नी पॅलेस्टाईन संघटना आहे, हे लक्षात घ्या. इस्लाम मध्ये दोन गट आहेत, शिया आणि सुन्नी. त्यापैकी सुन्नी पॅलेस्टाईन सशस्त्र संघटना आहे. हा पक्ष सुद्धा आहे आणि स्थापना झालेली आहे 1987 साली. हमासचा अर्थ होतो उत्साह. हमासच्या स्थापनेचा हेतू आहे इस्रायली प्रशासन पराभूत करणे, इस्रायलचा पराभव करणे हा त्यांचा मूळ हेतू आहे. यांचा प्रभाव आहे गाझा पट्टीमध्ये. आणि प्रभावाचं कारण तुम्हाला सांगितलं, जमिनीच्या आतमध्ये असणाऱ्या सुरुंग यांच्या सशस्त्र विभागाची स्थापना झाली आहे 1992. आणि 1992लाच त्यांनी पहिला आपला आत्मघातकी हल्ला केला होता. 2005 साली त्यांनी हिंसा सोडली अशी घोषणा केली होती. का केली होती? कारण प्रत्यक्ष राजकारण दाबे झालं. यांचे वरिष्ठ सदस्य खालिद मशाल, इस्माईल हनिया, महमूद नहर. आता महत्वाचं आहे की या संघटनेला म्हणजे हमासला
कॅनडा, युरोपियन युनियन, जपान, अमेरिका याला आतंकवादी संघटना मानतात. यांच्या म्हणण्यानुसार हमास ही आतंकवादी संघटना आहे. तर इजिप्त, चीन, सिरिया, कतार, इराण, नॉर्वे, ब्राझील, रशिया यांना आतंकवादी संघटना मानत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार ती एक सशस्त्र संघटना आहे आणि पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्य युद्धासाठी लढणारी ती एक मुक्ती संघटना ज्याला म्हणता येईल तशा प्रकारची आहे. कारण ते त्यांच्या म्हणण्यानुसार आतंकवादी नाहीत. सशस्त्र जरी असले तरी सुद्धा आपल्या लोकांसाठी, आपल्या देशासाठी लढण्याचा त्यांचा अधिकार आहे आणि ते स्वतःच्या देशासाठी लढणारी एक संघटना आहे. त्याकरता ते म्हणजे शस्त्राचा जरी मार्ग म्हणजे अवलंबत असली तरी सुद्धा या देशांचा हमासला पाठिंबा आहे. नंतर आहे तो तिसरा गट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पॅराग्वे, UK यांच्या हमासच्या सैन्य शाखेलाच फक्त ते आतंकवादी मानतात. संपूर्ण हमासला ते आतंकवादी मानत नाहीत. म्हणजे हे कुंपणावरचे देश आहेत. आता हा पुढचा नकाशा पहा. हे जे दिसतंय तुम्हाला हा नकाशा आहे लेबनॉन देशाचा. दुसरी आतंकवादी संघटना आपण पाहणार आहोत ती आहे हिजबुल्ला. हा जो लोगो आहे हा हिजबुल्ला संघटनेचा आहे आणि हे जे चित्र दिसतं तुम्हाला हे या हिजबुल्ला संघटनेच्या महत्वाच्या नेत्याचं आहे, सय्यद हसन नसरुल्ला. हे जे चित्र आहे सय्यद हसन नसरुल्ला यांचं आहे. हे आहेत त्यांचे सध्याचे सेक्रेटरी जनरल आहे हिजबुल्लाचे. आता हिजबुल्लाचा प्रभाव क्षेत्र कोणता आहे? आता हे जे लेबनॉन देश आपण पाहिलं नकाशामध्ये इस्रायलच्या वरच्या बाजूला ज्याला उत्तर दिशेला म्हणता येईल त्यामध्ये आता हे जे लाल रंग जे रेषा दिसतात हे आहेत त्यांचे डिस्ट्रिक्ट. नॉर्थ डिस्ट्रिक्ट माउंट लेबनॉन, बैरूत, त्यानंतर साऊथ बेका आणि नेप्तिये या हिरव्या रंगाचा भाग दिसतो. या भागावर हिजबुल्लाचं वर्चस्व आहे आणि त्यांची हिजबुल्लाची ही बैरूत ही त्यांची राजधानी त्यांनी केलेली आहे. पण त्यांचं प्रभाव क्षेत्र उत्तर भागात, दक्षिण भागात आणि बैरूतवर. आता आपण हिजबुल्ला विषयी पुन्हा आणखी डिटेल माहिती पाहूया. हिजबुल्ला यांचा संस्थापक आहे सय्यद अब्बास अल मुसावी. हिजबुल्लाचा संस्थापक सय्यद अब्बास अल मुसावी. स्थापना 1985. मुख्यालय बैरूत. आपण पाहिलं कुठे आहे. आता हमास ही सुन्नी पंथीय संघटना आहे आणि लेबनन मधली बैरूत ही मुख्यालय असणारी हिजबुल्ला जी आहे ही शियापंथी संघटना आहे. आता या शियापंथी संघटनेला आपल्या अंतर्गत म्हणजे आंतरधर्मीय धर्मांतर्गत सुद्धा विरोधाला तोंड द्यावं लागतं. त्याला कारण ते शिया आणि सुन्नी या वादाचा त्याला किनारा आहे. विरोधक जे आहेत या हिजबुल्लाचे कोण कोण आहेत? इस्रायल तर आहे, ते त्रिकलाबाधित सत्य आहे, सर्वांना माहित आहे. फ्री सिरियन आर्मी ही सुद्धा या हिजबुल्लाची विरोधक आहे. साऊथ लेबनन आर्मी, तुर्की सुद्धा याला विरोध करते. अल कायदा सुद्धा विरोध करते. इस्लामिक स्टेट सुद्धा याला विरोध करते. अल नुसरा फ्रंट सुद्धा यांना विरोध करतं. हयात तहरीर अल शाम ही सुद्धा त्यांना विरोध करते. पीपल्स मुजाहिदीन ऑफ इराण ही सुद्धा यांना विरोध करते. आणि हे ज्या मुस्लिम संघटना आहे जे या हिजबुल्लाला विरोध करतात त्याच्या विरोधाचं एकमेव कारण कदाचित तुम्हाला समजलं असेल, शिया आणि सुन्नी या संघटनेमुळेच त्यामागचं कारण आहे. आणि त्यामुळे हिजबुल्लाला देशांतर्गत सुद्धा फार मोठा विरोध आहे आणि इस्लामिक कंट्रीचा सुद्धा त्यांना फार मोठा विरोध आहे. हिजबुल्ला हे सुद्धा राजकीय पक्ष आहे, सशस्त्र संघटना आहे. स्थापना 1982 ची आहे. लेबनॉन युद्धामध्ये ही संघटना स्थापन झाली होती आणि अयातुल्ला खोमेनी यांचं मॉडेल त्यांनी स्वीकारलेलं आहे. अयातुल्ला खोमेनी कोण? कदाचित माहित असेल, गुगल सर्च करून तुम्हाला माहिती मिळून जाईल. आता हा जो नकाशा आहे या नकाशामध्ये तुम्ही पाहता 1946चं पॅलेस्टाईन ग्रीन रंगाला दिसतं, ते पॅलेस्टाईनचा ताब्यातला भाग आहे. 1947ला जे नकाशात आपण पाहिलं होतं हा तुम्ही पाहिलं असेल की 1946 सालचा हा नकाशा ग्रीन भाग दिसतोय हा पॅलेस्टाईनचा आहे आणि हा जो पांढरा भाग दिसतो हा जीव लोकांचं प्रभाव क्षेत्र किंवा जीव लोक या भागात बसलेले तुम्हाला दिसतील. 47ला संयुक्त राष्ट्रसंघानं 14 मे 1948ला घोषणा केली. पण 47ला काय परिस्थिती तुम्ही पाहून घ्या. एका वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात परिस्थिती बदलली. ही जी आहे ही गाझा स्ट्रीप
या गाझा स्ट्रीप मध्ये फक्त पॅलेस्टाईन राहिलं, इथं पॅलेस्टाईन राहिलं आणि इथं पॅलेस्टाईन राहिलं. 3 भागात ह्या वेस्ट बँकचा भाग, वेस्ट बँक, गाझा स्ट्रीप हे 2 भाग. आणि या भागामध्ये त्या 47 ला पॅलेस्टाईन अस्तित्वात राहिलं. आता 49 to 67 आपण पाहिलं. 49 ला संघर्ष झाला, 48 ला संघर्ष झाला, त्यानंतर 67 ला संघर्ष झाला, 73 ला संघर्ष झाला. 67 पर्यंत फक्त गाझा स्ट्रीप आणि वेस्ट बँक एवढंच फक्त पॅलेस्टाईन ताब्यात राहिलं. आणि 2012 पर्यंत तुम्ही पाहिलं असेल तर आता फक्त गाझा स्ट्रीप आणि वेस्ट बँक मधला बराचसा भाग त्यांनी ताब्यात घेतलेला आहे इस्रायलने. आता फक्त का राहिलं? वेस्ट बँक. आणि मी तुम्हाला सांगितलं की ही वेस्ट बँक महत्वाची का याकरता आहे की त्यांना पर्यायी व्यापारी महामार्ग म्हणजे समुद्री महामार्ग निर्माण करता येईल. हाच त्यांचा व्यापारी पार्ट 2 म्हणजे प्लॅन बी हा त्यांचा निश्चितपणे आहे. आता आपण जी पार्श्वभूमी पाहिली या इस्रायल आणि पॅलेस्टाईन वॉरची, ही पार्श्वभूमी पाहून आपल्या निश्चित लक्षात आलं असेल की या 2 देशाच्या संघर्षामध्ये धर्म ही बाब गौण आहे. ती दिसते फक्त दाखवण्याकरता आहे की तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोकांनी या 2 पैकी एका बाजूला व्हावं, त्याकरताच हे सर्व निर्माण करण्यात आलेलं आहे. धूळ चित्र आहे. मूळ चित्र असं आहे की हे व्यापारी मेंदू आहेत, व्यापारी मार्ग आहेत. व्यापारी मेंदू, व्यापारी मार्ग आणि व्यापारानं जगाचं चित्र बदललेलं आहे, बदलत राहील. व्यापारी लोकच सत्ता परिवर्तन करतील. जागतिक सत्ता परिवर्तनाचे केंद्रबिंदू व्यापारी लोकच राहतील. व्यापारच मूळ बदलाचं केंद्र राहील, व्यापारच मूळ संघर्षाचं केंद्र राहील आणि व्यापारी मेंदूच लढवत राहतील आणि आम्ही लढत राहू. ठीक आहे, आपण थांबूया. माझ्या या आजच्या लेक्चरबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट करून कळू शकता. आणि सर्वांनी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा ही लिंक शेअर करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ पुढे आणत राहू. धन्यवाद.